याच्यापेक्षा वाईट काम या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही. अर्थात भगवान परमात्मा त्या भक्तासाठी मांस विकू लागले. कोण होते? सजन कसाई महाराज. आणि काय त्यांनी जीवनामध्ये पुण्यकर्म केलं होतं की भगवान परमात्म्याला त्यांच्या घरी येऊन काम करावं लागलं? तर ऐका मंडळी, तो सजन कसाई आपल्या नावामध्येच कळतंय की कोण होते. कसाई म्हणजे कोण? मांस विकणारा. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खाटीक, अर्थात खाटकाचं काम म्हणजे मांस विकण्याचं काम जे करणारे त्यांचं नाव सजन कसाई. काय त्यांनी नित्यक्रम केला? काय चांगलं काम केलं? तर त्यांनी जीवनामध्ये दुसरं काहीच केलं नाही. फक्त रोज सकाळी उठल्याच्या नंतर गंगेवरती स्नानाला जायचं, हा त्यांचा नित्यक्रम होता. रोज सकाळी उठलं की गंगेवरती स्नानाला जायचं. परंतु स्नानाला जात असताना एवढं निष्ठेने जायचं, रोज सकाळी उठल्याच्या नंतर कधीही गंगेचं स्नान चुकवलं नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नित्यनियमाला खूप खूप असणारं त्या ठिकाणी प्राधान्य आहे, खूप किंमत आहे. जो माणूस नित्यनियम करत नाही आणि नित्यनियम न करता त्या ठिकाणी अन्न खातो, महाराजांनी त्याच्यासाठी एक ओवी वापरली, जो काही नित्यनियमाविन अन्न खाये तो श्वान.